कामगार संघटना नसल्यानं काय फरक पडणार नाही, इंदिरा गांधी गेल्यानं काय देश बंद नाही पडला, मग आपण एवढे मोठे आहात का? आपण मोठ्या मनानं मागे होऊन जाणार कृती समितीच्या, आणि 25 वर्षात आपण ते काही केलेलं नाही. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांची एक मुलाखत पाहिली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की प्रमोद पोहरे हे आमचे मित्र आहेत, आणि त्यांनी सांगितलं की हनुमंत ताटे आणि संदीप शिंदे यांनी आमची बनावट सही मारली आणि यांना अटक करा असे ते म्हणतात. माझं त्यांना असं आव्हान आहे, आपण एवढी मोठी संघटना आहे, मग आपण जर एवढे मोठे आहात, आपल्याला वाटतं की आपण खूप मोठे आहे, मग आमच्यासारख्या छोट्या माणसाची सही आपल्याला काय गरज वाटली बा खोटी मारायची? का आपण सही मारलं आहे का? आपल्याकडे प्रामाणिकपणा असेल तर कबूल करा की मी ते खोटी सही मारली, आम्ही मोठ्या मनानं तुम्हाला माफ करतो, कुठला विषय राहणार नाही. पण काय, जर तुम्ही माफी मागत नसाल आणि खोटं केलेलं जर कबूल करत नसाल तर मी आपली पोलीस स्टेशनला तक्रार कायदेशीर दाखल केली आहे आणि आपल्यावर नक्कीच 100% गुन्हा दाखल होईल. आता विद्यमान उच्च न्यायालयाला आम्ही तेच सांगणार आहे की यांनी आमची खोटी बनावट सही मारली आहे, त्याच्यावर डायरेक्शन द्या, याच्यावर गुन्हे दाखल करा, तातडीने याला अटक करा. आणि राहिला दुसरा विषय, शिंदे साहेब आपण जर प्रामाणिक असाल, ताटे साहेब जर प्रामाणिक असाल, आपल्याला जर खरंच कामगारांचं भलं करायचं असेल आणि आपण सांगता व्हिडिओमध्ये की कामगार संघटना नसल्यानं काय फरक पडणार नाही, इंदिरा गांधी गेल्यानं काय देश बंद नाही पडला, मग आपण एवढे मोठे आहात का? आपण मोठ्या मनानं मागे होऊन जाणार कृती समितीच्या, बाजूला सारा, काही दिवस बाजूला राहा. इतर महाराष्ट्रातल्या सर्व तमाम कामगार संघटनांना मी आवाहन करतो की सर्व महाराष्ट्रातल्या संघटना एकत्र या. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, हनुमंत ताटे आणि शिंदे साहेब स्वतः प्रामाणिक आहेत, ते मागे राहायला तयार आहेत. हे जर मागे राहिले आणि त्यांनी स्वतः मागे राहण्याचा विचार केला तर महाराष्ट्रातले सर्व लोक मिळून आम्ही जे काही एसटी कामगारांचं भलं होईल ते करण्याचा प्रयत्न करू. आणि सर्व जर चांगलं झालं तर आम्ही सांगू की आपण बाहेर होते म्हणून खूप चांगलं झालं, आणि 25 वर्षात आपण ते काही केलेलं नाही, खरंच कामगारांचं भलं केलं. जर आपण खरंच प्रामाणिक असाल तर कृती समितीच्या स्वतः बाहेर पडा आणि प्रामाणिक कबूल करा प्रमोद पोहरेची खोटी सही मारली, असं मी जाहीर आवाहन करतो. मित्रांनो, या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. एसटी कर्मचारी असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा आवाज बनवण्याचं काम हे चॅनल करतंय. धन्यवाद.